आम्ही आता आलो होतो वणीला, तर आता आम्ही स्वीटमधून खजूर घेतोय. तर हे बघा, आम्ही एक खजुरीचं पॅकेट घेतलं आहे. दोन पाकिट आहेत, आम्ही त्याच्यातून एक पाकिट घेतोय. आता मी शिकाऱ्या पण घेऊन आलोय. तर बघा, माझ्या पाठीवरती शिकाऱ्या आहे. तर आपण फटाफट पावडर मारून घेणार आहे. आज एकदम ऊन पडलाय, कारण आपण अगोदर पण राऊंड अप मारला होता, पण राऊंड अप काही रिझल्टच आला नाही आपल्याला. पाऊस जास्त चालू होता त्याच्यामुळं. तर आता आपण पुन्हा एकदा कडक हात मस्तपैकी राऊंड अपचा देणार आहे. तर चला, आपण आता राऊंड अप मारायला सुरुवात करूया. इकडं आहे औषधं आणि इकडं राऊंड अपची बाटली आणि शिकाऱ्याने हे बघा, वीर बघा मित्रांनो किती भरलेली आहे. त्यामुळे आपण आता या ठिकाणाहूनच औषध तयार करून आम्ही राऊंड अप मारू. वातावरण एकदम भारी निसर्गरम्य वातावरण आहे. जेव्हा पाऊस येईल भरोसा नाही, पण उघडा भरपूर आहे आज. तर मी आता औषध बनवतोय. तर अशा प्रकारे खूप मेहनत घ्यावी लागते शेती करायची असली तर, कारण जर एवढं औषध मारून, एवढं 7-8-10 शिकारे मारून जर पाऊस जर झाला तर पूर्ण मेहनत वाया जाते. आता एवढी मेहनत तर जाते, पण 1500 रुपयाचा औषध जो आणलेला असतो आपण, तो पण वाया जातो. त्याच्यामुळे आणि विहीर पण भरलेली आहे, त्याच्यामुळे विहीर जवळ आहे, तर आपल्याला कमीत कमी अर्धा किलोमीटर लांब विहीर आहे, तिकडनं आपल्याला पाणी आणावं लागतं. परंतु शेजारची विहीर भरलेली होती, त्याच्यामुळं मी शेजारच्या विहिरीवरूनच औषध बनवण्यासाठी पाणी घेतोय. हे बघा, अशा प्रकारे मी आता राऊंड अपचा भरतोय आणि आता भरल्यानंतर सुरुवातच करणार राऊंड अप. पण नशीब पाऊस नको यायला राऊंड अप मारणं आवश्यक, कारण मित्रांनो राऊंड अप मारल्यानंतर कमीत कमी 1-2 तास तरी पाऊस नको आहे, तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो. तर तुम्हाला माझे ब्लॉगिंग व्हिडिओ असेच आपल्या चॅनलवर येत राहतात. तर तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये पण नक्की सांगत जा. आपल्या मराठी यूट्यूबर भावाला जास्तीत जास्त सपोर्ट पण करत जा आणि आपला चॅनल पण पुढं जाऊ देत. तर कोण आपला व्हिडिओ बघतो सगळ्यांनी कमेंट करा. आणि शेतकरी राजा, शेतकरी हा आपल्यासाठी खूप कष्ट करत असतात, आम्ही पण कष्ट करतो. तर मग हे कमेंट तर झालीच पाहिजे. आणि आपल्या चॅनलला लाईक पण जास्त करा, सबस्क्राईब पण करा. आणि माझ्या व्हिडिओमध्ये माझ्याकडून काही ब्लॉगिंगमध्ये काही कमी राहून जात असेल तर ते पण मला सांगत जा. कुठं चुका होत असेल तर मी सुधारवण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर आता आपला शिकाया पण भरून झाला आहे, तर आता मी लगेचच शिकाऱ्या पाठीवर घेणार आहे आणि राऊंड अप मारायला सुरुवात करणार आहे. आपण आताच मी तर मित्रांनो पण आल्यानंतर आता चला उघडायचं, आपण राऊंड अप मारायला सुरुवात करतोय, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. पाऊस जर जास्त चालू झाला तर परत प्रॉब्लेम व्हायचा, कारण आज उघडा आहे, म्हणजे आजच नाही, म्हणजे 7-8 दिवसापासून पाऊस उघडाच होता. त्याच्या पण का आपल्याला काही काम नव्हतं, जास्त काम असल्यामुळे तर आपल्याला राऊंड अप मारायला चान्स भेटत नव्हता. तर आज आपण मोकळं आहे, आज मी राऊंड अप मारायला सुरुवात केली आहे. तर चला बघा, याच्यामध्ये पण मारला आहे, गवत चांगला मेलेला नसता, परंतु आपण त्याच्यात फोन मारून घेतला. आता फोन मारल्यानंतर मी आता परत ते वरून राऊंड अपचा हात देतोय, जेणेकरून चांगल्या प्रकारे गवत पूर्ण नष्ट होईल. आपल्याला याच्यामध्ये धना टाकायचा आहे, धना म्हणजे कोथिंबीर. तर आपण आता 4-5 दिवसानंतर परत टाकणार आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच का आपण या राऊंड अप मारलेल्या वावरामध्ये आपण कशा प्रकारे आपण धना पेरलेला आहे, ते तुम्हाला मी नक्की पाहायला भेटेल. तुम्ही आता सुरुवात केली फटाफट राऊंड अप मारायला. तर आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की तुम्ही कळवा आणि मला जास्तीत जास्त सपोर्ट करा. आणि फायनली मित्रांनो, आता आपला राऊंड अप मारायचा झालेला आहे. तर चला, आता आपण ज्यांचा शिकारा आणला तर अगोदर आपण शिकारा देऊन येऊया, मग घरी जाऊया.
ही घरीच होती, आराम चालू होता हिचा. मीच गेलो होतो पावडर मारायला, तर राऊंड अप मारून आलो आहे आणि घरी झोपा काढत होती. मग काय करत होती? झोपा कामावरच होते. बरं, ही घरी काम होतं तिला. काय काम होतं मलाच नाही माहिती, कारण मी निघून गेलो होतो आणि आम्ही वणीला गेलो होतो. वणीहून जाऊन आलो, त्यानंतर मी गेलो राऊंड अप मारायला माळ्यामध्ये. ही घरीच होती ना, घरी काय केला मला काहीच माहिती नाही. सारवला का दळण केला तिलाच माहिती, का जेवण करून झोपून घेतला. नाचत होतो नाचत. ही नाचत होती तर रील किती बनवल्या मग. रील किती बनवल्या मग, तेवढ्यात माझा 2-3 दिवसाचा ताण तरी वाचेल. तर आमच्या चॅनलला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा. मित्रांनो, हे आहे आमचा साधा सिंपल स्वयंपाक रूम. हे बघा, तुम्ही साथ दिली यूट्यूब चॅनलला, तर मग पुढं आपण याच्यापेक्षा भारी बनवू. आपला चॅनल मॉनिटाईज झाला पाहिजे लवकरात लवकर. तर हे बघा, साधं सिंपल आपलं घर आहे. इकडं कूलर ठेवला आहे, इकडं गॅस पण खालीच आहे. अशी आहे आपली साधी सिंपल परिस्थिती. तर जास्तीत जास्त आम्हाला सपोर्ट करा आपल्या चॅनलला. मित्रांनो, अशा प्रकारे आपलं घर आहे. तर चला, आपण आता व्हिडिओ या ठिकाणी एंड करूया, कारण व्हिडिओ भरपूर मोठा झालेला आहे. तर भेटूया आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.